आपल्यासोबत विधानसभा अध्यक्ष आणि भाजपचे महत्त्वाचे नेते राहुल नार्वेकर आहेत। सर, एकूण जर देशातला निकाल बघितला तर एनडीएला बहुमत तर मिळालं आहे, मात्र एक मॅजिक फिगर जी होती ती पार करू शकलं नाही। कसं बघता? बहुमत प्राप्त करणं ही मॅजिक फिगर प्राप्त करणंच आहे। 290च्या वरती आज जागा एनडीएला मिळालेल्या आहेत आणि देशातल्या जनतेने एनडीएच्या बाजूने आपला कौल दिलेला आहे। 400 पारचा नारा दिला होता, तो टप्पा जो आहे तो पार करू शकले नाही। आम्हाला जे यश अपेक्षित होतं ते कदाचित आम्हाला प्राप्त झालं नसेल सध्याच्या जी परिस्थिती दिसून आली त्यातून, परंतु देशाच्या जनतेने परत एकदा नरेंद्र मोदी साहेबांवरती विश्वास ठेवत एनडीएला पूर्णपणे मॅन्डेट दिलेला आहे। एनडीएला पूर्ण मेजॉरिटी मिळताना दिसून येत आहे आणि त्यामुळे मला वाटतं तिसऱ्यांदा देशाचं मॅन्डेट प्राप्त होणारं मोदी साहेबांचं हे सरकार हे देशातलं दुसऱ्यांदा असं घडतंय देशात। त्यामुळे मला वाटतं ह्या गोष्टीचे आपल्या सगळ्यांना अभिमान असायला पाहिजे आणि मी देशाच्या जनतेला शुभेच्छा देतो, त्यांचे आभार मानतो की त्यांनी परत एकदा मोदीजींच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवलेला आहे। इंडिया आघाडीला जे आकडे मिळताना बघायला मिळत आहेत, जे उमेदवार त्यांचे जिंकून येत आहेत, त्याच्याकडे कसं बघता? कारण मोठ्या प्रमाणात खरं तर त्यांचे उमेदवार सध्या जिंकलेले बघायला मिळत आहेत। नाही, मोठ्या प्रमाणात म्हणजे आज भारतीय जनता पार्टीचे जवळजवळ 240 उमेदवार निवडून येताना दिसत आहेत आणि त्याच्या विरोधात आपण बघितलं तर काँग्रेसचे जेमतेम 100 पण गाठताना त्यांना अडचण होते। ज्या काँग्रेस एका काळी 400 जागा निवडून यायच्या, सिंपल मेजॉरिटी स्वतःच्या ताकदीवर आणायचे, ते आज 100 गाठल्यानंतर जल्लोष करतात। हे बघितल्यानंतर देशाच्या जनतेला निश्चितपणे समजलं असेल की या देशात कोणावरती आणि कुठच्या नेत्यावरती देशवासियांचा विश्वास आहे। 2 गट पडल्यानंतर ज्या पद्धतीचं सिंपथी फॅक्टर जो आहे तो सध्या दिसून येतो आहे, तुम्हाला वाटतं की हा सिंपथी फॅक्टर या एकूणच लोकसभा निवडणुकीमध्ये महत्त्वाचा फॅक्टर महाविकास आघाडीसाठी ठरला? नाही, मला वाटतं सिंपथी फॅक्टर वगैरे तसं काय मला वाटत नाही आहे, परंतु हे खरं आहे की आम्हाला जेवढं यश अपेक्षित होतं कदाचित तेवढं यश आम्हाला प्राप्त झालं नाही आहे, परंतु आजही जनतेने मॅन्डेट हे एनडीएला दिलेलं आहे, मोदी साहेबांना दिलेलं आहे। शेवटचा प्रश्न सर विचारते की ज्या पद्धतीनं शिवसेनेचे 2 गट पडले, राष्ट्रवादीचे 2 गट पडले आणि त्याच्यानंतर जो निकाल आपण विधानसभा अध्यक्ष म्हणून दिला, कुठेतरी त्याच्यामुळे एक लोकांची भावना जी आहे ती उद्धव ठाकरे आणि पवार गटासोबत गेली? नाही, ह्या सगळ्या गोष्टी अगदी निरर्थक गोष्टी आहेत। मी जो निर्णय दिलेला आहे तो अत्यंत शाश्वत आणि कायद्याला धरून दिलेला निर्णय आहे आणि त्याच्यात कुठच्याही प्रकारचा पक्षपात केला गेला नाहीये। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण बघतोय की या ठिकाणी राहुल नार्वेकर जे आहेत त्यांनी एक भूमिका स्पष्ट केली आहे। त्यांनी हे सांगितलेलं आहे की जो निर्णय विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत दिलेला होता त्याबद्दल कुठचंही वोट जे आहे ते डायव्हर्ट झालेलं नाहीये, कुठलीही सिंपथी त्यांना मिळाली नाहीये, असं थेट वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे। आणि हेही मान्य केलेलं आहे की 400चा टप्पा जरी पार केला नसला तरी मॅजिक फिगर जी आहे ती बीजेपीने पार केला असल्याचा आनंद त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। कॅमेरापर्सन अरविंदसह वैदेही गाणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।